मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक रेल्वे संबंधी प्रकल्पांची कामे सुरू असून काही नवीन रेल्वे मार्गांना देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यातील सगळ्यात महत्त्वाचा रेल्वे मार्ग म्हणजे जालना ते जळगाव या दरम्यानचा रेल्वे मार्ग होय। खानदेश आणि मराठवाडा या भागांच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जालना ते जळगाव या दरम्यान होणाऱ्या रेल्वे मार्गाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या कामाकरिता राज्य सरकारकडून 3,552 कोटी रुपयांच्या निधीला बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून रेल्वे मार्ग भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असून त्याचे एकूण अंतर 172 किलोमीटर आहे। या रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्वे हा फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आलेला होता। भविष्यात हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर मराठवाडा व खानदेशातील वाहतूक व दळणवळण सुलभ व जलद होणार आहे। तसेच या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूरचा गणपती देखील जोडले जाणार आहेत। एवढेच नाही तर मराठवाडा आणि खानदेश पट्ट्यातील ग्रामीण भागाचा तसेच त्या ठिकाणचा औद्योगिक विकास, शेती, व्यापार, दळणवळण, छोटे मोठे लघुउद्योग व पर्यटनाच्या विकासाला देखील या माध्यमातून चालना मिळणार आहे। हा रेल्वे मार्ग जालना या ठिकाणहून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड या मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर आणि जळगाव असा जाणार आहे। एवढेच नाही तर या रेल्वे मार्गाचा फायदा हा पुढे गुजरात राज्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पण खूप फायद्याचा ठरणार आहे। तर या होणाऱ्या जालना जळगाव रेल्वेबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।